बॅटफर्स्ट बॅटिंग करण्याकरता चल दोन्ही टीम आपला 12वा खेळाडू जॉईन नाहीये. दोन्ही टीम आपल्याला विनंती असते त्यानंतर पंच मॅचला सुरुवात करायची आहे. पहिला बॉल पडण्यापूर्वी नाहीतर 2 दोन्ही पॅनल्टी असेल दोन्ही टीमला. दोन्ही टीम्स आपल्याला पॅनल्टी असेल आता सुरुवात करण्याआधी, कारण इथनं आपण आज अंतिम दिवसाचा खऱ्या अर्थानं अनुभव घेत आहेत आणि अंतिम दिवसामध्ये कुठल्याही प्रकारचा इथे प्रत्येक इथे लीग मध्ये आपण जर पाहिलं तर पॉईंट मध्ये जो आपण पाहतोय की खऱ्या अर्थानं पॉईंट का महत्वाच्या लीगच्या स्वरूपानं. आणि इथे आलेल्या सर्वांचं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत आहे. गणेश गोलंदाजी माग वरती आहे. अतुल पानवेला पण इन ऍक्शन पाहतात मैदानाच्या आतमध्ये. मुझस्सर पटेल आपण इस्टिकच्या भूमिकेत पाहू शकाल. खऱ्या अर्थानं सर्व सिनियर क्रिकेट जरी असतील तरी खूप चांगलं क्रिकेट आपण पाहतात. आणि या ठिकाणी पाहू शकाल बॅटिंग करण्याकरता टीम आपण जर पाहिलं तर सी बालाजीकडनं सायकल एंड वरती आहे. सुभाष पाटील आपण पाहतोय ज्याचा आपण इतिहास आपण जर पाहिला तर याच सीझन मध्ये दमनला ज्याने 20 बॉल 93 रन्स ज्याच्या बॅटमधनं आल्या, 9 बॉल आपण पाहू शकत नक्की ज्याच्या बॅटमध्ये 9 षटकार, त्यानंतर 11 बॉल्स आणि 50 रन्स अशा देखील आपण पाहतोय दमन या स्पर्धेमध्ये. म्हणजे पहा की सुभाष पाटील या वर्षामध्ये इन्फॉर्म आहे 40+ जरी असेल तरी आपण पाहू 45. यावेळी चांगला सोग आहे, खूप चांगल्या पद्धतीनं कव्हर बॅकअपला खेळायचं होतं. एक सिंगल त्या ठिकाणी मात्र सहज कंप्लीट केली जाते. त्याला समजत खऱ्या अर्थानं की आपल्याकडे गुणवत्ता किती आहे हे आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये. एसके नेटवर्कच्या माध्यमातून ही स्पर्धा आज 4थ्या दिवसामध्ये आपण अनुभवत आहेत आणि या 4थ्या दिवसामध्ये या स्पर्धेचा आपण अनुभव देखील घेत आहेत. आणि आज डे नाईट क्रिकेट म्हणून ही स्पर्धा तुम्ही पाहतात. आणि वेताळ स्पोर्ट्स उंबरपणा झडके विभागातील मैदानाच्या आतमध्ये गणेश आपण पाहतो गोलंदाजी मार्कवरती आहेत. न्यू बॅटर जरा श्री बालाजी आपला 12वा खेळाडू नाहीये. खऱ्या अर्थानं आपण जर पाहिलं तर 2 तारखेपासून स्पर्धेची सुरुवात. गणेश गोलंदाजी मार्कवरती आतापर्यंत षटक क्रमांक पहिलं मिनिटेड पॉवर आपण पाहतोय. आणि पॉवर षटकामध्ये सुभाषजी पाटील यांच्याकडे खूप साऱ्या अपेक्षा असतील. नुकताच त्यांचा तुम्ही पाहू शकाल की आढावा घेतला आहे. याच वर्षामध्ये त्यांनी पाहू शकाल 20 बॉल 91 रन्स पाहिल्या. त्यांनी पाहू शकाल की 9 सिक्सर देखील पाहिल्या होत्या. त्यानंतर 11 बॉल आणि 50 रन्स देखील पाहिल्या होत्या. अशा पद्धतीनं त्यांनी फलंदाजी आपण पाहतोय दमन या विभागामध्ये. डायरेक्ट हिटचा प्रयत्न केलाय. इथे मात्र पंच दर्शवताना आपण जाऊयात थर्ड अंपेच्या दिशेनं. रनआउट स्वरूपाने विकेट या ठिकाणी चेक केली जाईल. तुमच्यापर्यंत नक्कीच पोहोचेल, त्याआधी वेट अँड वॉच. The batter is safe. पिमर बॉल आजच्या दिवसातील पहिला पिमर या ठिकाणी पाहायला मिळतं. हाईट खूप थोडी जास्त पाहायला मिळाली. आपण जर पाहिलं तर फलंदाज जाग्यावर खेळण्याचा प्रयत्न होता. बॅटचं टॉपिक देखील पाहतोय आणि चेंडू सरळ फाईन आणि स्क्वेअरच्या क्षेत्रामध्ये मधोमध आपण पाहतोय. चल बॅटरचं नाव आमच्यापर्यंत सचिन पाहतो नक्कीच. सचिन आणि त्याच्या सतीरापर्यंत पाहतो नक्कीच सुभाष पाटील अशी टॉपवरची 2 बॅटर आपण मैदानाच्या आतमध्ये. गणेशची गोलंदाजी आतापर्यंत पाहायला मिळते. फुलेंचा बॉल अप्रतिम पाहू शकाल. जसं पडेल परफॉर्म कडूस पाहू शकाल. एक चांगल्या पद्धतीनं आजही चांगलं फिटनेस आपण पाहतोय. आणि खऱ्या अर्थानं त्यांनी नुकतंच आपण पाहिलं तर त्यांची बाईट्स तुम्ही ऐकलात आमच्याच नक्कीच मायक्रोफोनवरती की खऱ्या अर्थानं क्रिकेट मी सोडलं होतं. मात्र क्रिकेट करता पुन्हा एकदा आपण पाहिलं तर त्यांचे ऑनर त्यांच्याकडनं त्यांना क्रिकेटला पुन्हा एकदा संधी देण्याचा प्रयत्न केलाय. रुसाद शेट आणि तात्या शेट्टी यांच्याकडनं यावेळी वेट करून खेळलाय. शेडू हवेमध्ये ऑन साइडला. इथे मात्र सेल होईल कॅरी. विकेटचं बटन अँड फर्स्ट विकेट इज गॉन. बिग बॅटर इथे मात्र परतावा लागेल सचिन या बॅटरला. फर्स्ट विकेट डाऊन. कम ऑन डिझाय.
नवीन बॅटर संतोष मानफाम भिवाली त्या मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतो बॅटर पण वन डाऊन सुरू पण गणेशची गोलंदाजी पाहू शकाल सिनियर क्रिकेटर जरी असेल तर सर्व पाहू शकाल की तिथे कोणाला ज्युनियर म्हणता येणार नाहीये मात्र आपण चांगला फिटनेस पाहतोय की आज आम्ही क्रिकेट खेळू शकतो आमच्याकडे चांगली कॅपेबिलिटी आहे हे मात्र सर्व टीमने या ठिकाणी पाहायला मिळते मॅच क्रमांक 2 प्रेक्षकांच्या माहिती करता एका साईडनं साई बालाजी आणि मी कुडुसकर पुन्हा फुल बॉल लेंथ चांगली पाहायला मिळते पहिलं षटक यानंतर पाहू शकाल की मेंटेन पॉवर पे जिथे कंप्लीट झाले गेले फर्स्ट विकेट अँड डाऊन स्कोर कार्ड आपण जर पाहिलं तर धावसंख्या फलकावरती पाहायला मिळते 8 या धावसंख्येवरती वैभवला देखील आपण पाहतो इन ऍक्शन मध्ये मैदानाच्या आतमध्ये बानफॉर्म बिलावली एक प्रतिनिधी आपण इथे यायचा आहे श्री बालाजी आपला एक प्रतिनिधी श्री बालाजी आपला एक प्रतिनिधी संपर्क साधायचा आहे श्री बालाजी आपण जर पाहतो नक्कीच नाईक साहेब यांचं या ठिकाणी मात्र आगमन झालं आपलं देखील हार्दिक हार्दिक स्वागत आहे कारण पाहू शकाल राहुल साहेब देखील गणेशपुरी पोलीस स्टेशन कार्यस्थान म्हणून पाहू शकाल तात्या यांच्या विकेट्स करता विकेट हॅटिकचे का जगदीश जाधव यांच्याकडनं 500 रुपयाचं कॅश प्राइज आहे बी आर पाटील डाकिवली यांचं देखील या ठिकाणी शिक्षक म्हणून पाहू शकतो नक्कीच गुरुवर्य त्यांचं देखील या ठिकाणी आगमन झालं आपलं देखील हार्दिक हार्दिक स्वागत आहे त्यानंतर कुमार अधिकारी यांचं देखील नक्कीच खानिवली यांचं देखील या ठिकाणी आगमन झाले आपलं देखील हार्दिक हार्दिक स्वागत आहे आपण देखील मानानं सन्मानानं मुख्यमंत्र्यांची विराजमान आपलं देखील सुस्वागतम 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 हार्दिक हार्दिक स्वागत आहे स्कोर कार्ड 9 या धावसंख्येवरती आहे 1 विकेट मिलिंद यांचं देखील या ठिकाणी पाहू शकतो नक्कीच खऱ्या अर्थानं पाहायला मिळते की गोलंदाजी मार्कवरती आपण जर पाहिलं तर तात्या पाहू शकाल नक्कीच गोलंदाजी मार्कवर स्वतः ऑनर देखील आहेत आणि प्रकाश उर्फ तात्या शेट्टी पाहू शकाल स्विंग अँड मिस अप्रतिम पाहायला मिळतोय आता वाईट बॉल थोडंसं जास्तीच कट करण्याचा प्रयत्न केला तात्या यांनी आपण जर पाहिलं तर ऑप्शनच्या परफेक्ट रिझन बॉल थोडासा जास्त टर्न झालाय आणि षटकातील आपण आतापर्यंत पाहिलं तर पहिला बॉल इथे डिलिव्हर करण्यामध्ये पहिला बॉल वाईट आलाय धावसंख्या आपण जर पाहिली तर 10 या धावसंख्येवरती आहे ओव्हर क्रमांक 2 वेटकून खेळायचं होतं पाहू शकाल ज्या ठिकाणी आपण पाहिलं तर आपल्याला पाहायला मिळतात सुभाष पाटील अजून पाडी करत असताना संतोष त्याला कशा पाहू शकाल ओव्हर क्रमांक 2 आतापर्यंत या स्पेडमध्ये आपण पाहिलं पहिला बॉल वाईट त्यानंतर आपण पाहू शकाल दुहेरी धाव कंप्लीट केली आहे संतोष देखील एक चांगला बॅटर आहे सातत्याने गणेशपुरी नित्यानंद स्पोर्ट्स क्लब या क्रिकेटकडनं सातत्याने अनेक वर्ष खेळलाय मात्र हाजी देखील तो नॉन एंड वरती आपल्याला पाहायला मिळतोय वैभव आपण पाहिलं तर नॉन ऑन साइडला पाहू शकाल अतुल पानवे 30 सेकंडच्या रिसर्व्ह टायमिंग पाहायला मिळतोय वेट करून खेळलाय परफेक्ट मात्र बॉल पाहू शकाल ऑन साइडला इथे मात्र नो चान्स बॉल मात्र निघून जाईल डाऊन दी ग्राउंड 1 डाऊन चौकार 4 धावा यावेळी परफेक्ट लो फुलटच बॉल सर्व बॉल फेकून दिला गेला स्टँड ऑन डिलिव्हर ऑन साइडला दमदार दर्जेदार 40 प्लस षटकार सिक्सर 6 धावा नऊ बॉल 9 षटकारांचा विक्रमच्या नावावरती नाव त्याचं मात्र सुभाष पाटील मॅन फ्रॉम कुंदे ह्या गावातील खेळाडू पाहतोय आणि खऱ्या अर्थानं आज मैदानाच्या आतमध्ये गरजताना बरसताना
आता शेठ त्याच्याकडे खूप सारा अनुभव आहे. अनेक वर्ष कुडूस विभागामधनं त्यांनी सातत्याने क्रिकेट आणि सर्व थोड्याच वेळात आपण 5 मिनिटांमध्ये नक्कीच आपण लाईव्ह देखील ऑन करतोय. आपण जर पाहिलं तर कमेंट पाहायला मिळते या ठिकाणी श्रवण ठाकरे आणि BS आणि गुड मॉर्निंग क्रिकेट कप कडनं की एक पद्धतीचं नियोजन. यावेळी मात्र बॅलन्स केलंय गुडघ्यावरती, बॉल निघून चाललाय सरळ पुन्हा एकदा बॅक टू बॅक नाव तर पाहायला मिळतं. इथे पाहायला मिळतं सुभाष पाटील नावाचं बादल मैदानाच्या आतमध्ये. षटकार 6 धावा. रोहन सर ते म्हणतात की व्यवहारच्या ठिकाणी खऱ्या अर्थानं पाहू शकाल की टाइम इन मनी, मनीज टाइम. प्रत्येक सेकंद मिनिटं खूप महत्वाची स्पर्धेमध्ये पाहायला मिळतं. इथे मात्र त्याच मध्ये पाहू शकाल 40+ या स्पर्धेच्या माध्यमातून लीगच्या स्वरूपाने इथे मात्र सुभाष पाटील एक जबरदस्त मदत आता यांच्यावरती अटॅक केला गेलाय. बॅक टू बॅक दुसरा षटकार. धावसंख्या फलकावरती 28 या धावसंख्येवरती आहे. वाट बॅटिंग आता सुपर बॅटिंग, सुपर टायमिंग मिस्टर सुभाष पाटील. क्या बात आहे. पाहू शकाल मोठा सुखायचा होता. टायमिंग खूप वापर आहे या खेळाडूचं आणि त्या ठिकाणी त्याच पद्धतीची फलंदाजी जसं पटेल जोपर्यंत कलेक्शन करेपर्यंत तोपर्यंत मात्र सुपर आणि बिग पॉइंट विकेट. 80% पाहिजे सुभाष पाटीलला साईक हवी आहे कारण इथं मात्र या मॅचला मी कलाकी देऊ शकेल. अमरे मोटरचे चालक मालक दिलजी पाटील साहेब पालक यांचं मात्र या ठिकाणी आगमन झालं. आपलं देखील हार्दिक स्वागत आहे. त्यानंतर सुजित पाटील अकलोली यांचं देखील या ठिकाणी मात्र आगमन झालं. आपलं देखील हार्दिक स्वागत आहे. ऑन द कार्पेट पाहू शकाल गल्ली रिसेंट पॉइंट मध्ये हा बॅट पाहायला मिळाला. सिंगल डबल ह्या ठिकाणी मात्र रोटेट केली जाते. सुभाष पाटील सगळे बॅनर आपण पाहतोय आतापर्यंत वैयक्तिक 8 बॉल आणि 24 धावा ज्याच्या बॅटमधनं आल्यात. संतोषला आपण पाहतो जो आतापर्यंत 0 वरती खेळतोय. और क्रमांक 2 या ठिकाणी 2 षटकांचा खेळ मात्र कंप्लीट झालाय आणि आपण पाहिले तर धावसंख्या इथे मात्र वेगाने जाऊन पोहोचतीये सी बालाजी या टीमची 32 या धावसंख्येवरती. पहिल्या ओव्हरमध्ये आपण जर पाहिलं तर 9 धावसंख्येवरती त्यानंतर 23 धावसंख्या. तर आपण जाऊयात मुख्य मंचावरती ज्या ठिकाणी सन्माननीय आदरणीय नाईक साहेब प्रदीपजी नाईक साहेब PSI गणेशपुरी स्टेशन यांच्या मध्ये या ठिकाणी सन्मानित सत्कार केला जाईल. मी नक्कीच राजेंद्र बिराई सर यांना विनंती करतोय की आपण या ठिकाणी नाईक साहेब यांचा मात्र सन्मान आणि सत्कार करायचा आहे. आमचे कॅमेरामॅन देखील त्या ठिकाणी पोहोचतायत. नाईक साहेब यांचा मात्र या ठिकाणी सन्मान आणि सत्कार. वर्ल्ड कप 2026 नाईक साहेब आपलं देखील या स्पर्धेमध्ये हार्दिक स्वागत आहे. आपण पाहतात ऐकतात भूमी स्पोर्ट्स गुड मॉर्निंग क्रिकेट क्लब आयोजित क्रिकेटचा मातरार 40+ बिग ब्लास्ट लीग मध्ये आपलं हार्दिक स्वागत आहे. आणि या झिडके नगरीमध्ये वर्ल्ड कप त्यानंतर राहुल साहेब यांच्या मध्ये या ठिकाणी सन्मान आणि सत्कार करतील दिनेश पाटील यांना विनंती करते की आपण कौशल एंटरप्राइजेसचे प्रोप्रायटर यांना विनंती करते की आपण या ठिकाणी राहुल साहेब यांचा देखील सन्मान आणि सत्कार करायचा. या स्पर्धेची भेट देत असताना पाहू शकाल मुख्य मंचावरती आपण दिवस रात्र झोप घेतो ना खऱ्या अर्थानं गणेशपुरी स्टेशन म्हणून. आणि तिथे मात्र कार्यस्थळ मध्ये राहुल साहेब त्यासोबत नाईक साहेब पाहू शकाल. नक्कीच PSI गणेशपुरी. धन्यवाद डीजे, धन्यवाद डीजे. त्याने अनेक वर्ष बिलॉन केलं क्रिकेटला. पण त्यानंतर आपण जर पाहिलं तर गोलंदाजी माग पडते. पहिला बॉल राईट मोर द विकेट. हलक्या हाताने पुश केलाय. सॉफ्ट हँडचा वापर केला इथे मात्र गुड फील्ड. क्या बात आहे. क्लास फील्डिंग पाहायला मिळते. इमॅजिन फील्डिंग टुर्नामेंट या स्पर्धेतील आणखीन एक चांगली फील्ड पाहायला मिळते आणि त्या ठिकाणी यशस्वीच्या भूमिकेत फील्डच्या भूमिकेत पाहतोय. पुन्हा एक आपण पाहतोय 33 आपण पाहिलं तर 33 धावसंख्येत 1 विकेट लॉस ऑफ. सुभाष पाटील बॅटिंग काय जबरदस्त. पहिल्यांदा सलाम आल्यानंतर चांगली सुरुवात पाहायला मिळाली आणि 5 मिनिटं फक्त थांबायचं लगेच लाईट झोके ऑन होतील. और क्रमांक या ठिकाणी 3 आपण पाहतोय मुजस्सर पटेल बॅक टू बॅक षटक चालू ठेवायचे. 2 बॉलचा खेळ कंप्लीट झालाय. चला मॅचला सुरुवात करा मुजस्सर पटेल. सुभाष पाटील आपण सायकल एंड मध्ये लगेच लाईटला सुरुवात होईल.
तरी आपण जाऊयात मॅचच्या दिशेनं. बॉल क्रमांक 3 व्हाईट बॉल. स्कोर कार्ड 1च्याच मदतीने इथे मात्र जाऊन पोहोचेल 34 या धावसंख्येवरती. पैस कथा ओळखला जातो मुदस्सर पटेल. जेवढी हाईट तेवढेच मात्र ॲज इज ऑन पाहू शकाल. नक्कीच आपण जाऊयात टाळ्याच्या गताना करूयात या मात्र स्पर्धेच्या नाईटची सुरुवात. काय चित्र आपण पाहतोय समोर जर आपण पाहिलं तर त्या नदीचा प्रवास तुम्ही पाहतात. खऱ्या अर्थानं तांसा नदी म्हणून जी वाहते आणि खऱ्या अर्थानं रणाला समुद्राला खऱ्या अर्थानं ती मिळते अशा नदीचं तुम्ही पाहतात. आणि खऱ्या अर्थानं आपण पाहिलं तर या नदीपासून खूप सारे गावं देखील जॉईंट आहेत. या नदीचं वर्णन तुम्ही जर केलं ना तर निसर्गाच्या सानिध्यामध्ये या पावनभूमीमध्ये थोडंच अंतरावरती आपण जर पाहिलं तर अकलोली हे गाव गरम पाणी झरे म्हणून प्रसिद्ध. आणि 1 किलोमीटर आपण पाहिलं तर माझी आई वज्राई माऊलीचं मंदिर. त्यानंतर आपण जर पाहिलं तर 1.5 ते 2 किलोमीटर आपण जर प्रवास इथनं केलात तर नक्कीच गणेशपुरी नित्यानं बाबांचं टेम्पल पाहतात. त्यानंतर आपण पाहिलं तर बॅक साईडलाच मंदारी पर्वत पायथ्याचे केळठाणे गाव आणि साई मंदिर म्हणून ज्याची ओळख प्रतिश्रेडी म्हणून ह्या पावनभूमीमध्ये ही स्पर्धा रंगती आहे. आणि स्पर्धेमध्ये आलेल्या तमाम क्रिकेट रसिकांचं सर्व मान्यवरांचं लहान मुलांचं या ठिकाणी हार्दिक हार्दिक स्वागत आहे. आपण पाहतात ऐकतात कुठेही जाऊ नका. पाहता आणि ऐका बीएस चॅम्पियन ट्रॉफी 2024 सातारा. जाऊया तर मॅचच्या दिशेनं. विकेट पाहिली तर विकेट क्रमांक 2 आपण पाहतो. नक्कीच त्या ठिकाणी रोहन सर विकेट क्रमांक 2 आपण जर पाहिलं तर संतोष पास झाला. नवीन बॅटर आता मैदानाच्या आतमध्ये. व्हाईट ऑफ द ऑफ स्टंप आपण पाहतो की थोडंसं दूरवर बॉल इथे फेकण्याचा प्रयत्न केलाय. शब्द पाहू शकाल व्हाईट बॉल आणि धावसंख्या इथे मात्र एक जाऊन पोहोचेल 36 या संख्येवरती. यानंतर आपण जर पाहिलं तर नक्कीच पाहू शकाल आयोजक प्रायोजक असताना ओल्डी गोल्डी स्पोर्ट्स आणि केएफजी खानिवली. मॅच क्रमांक 3 दोन्ही टीम आपण या ठिकाणी आपला संपर्क नक्कीच करायचा आहे. लगेच टॉस केलं जाईल. बॉल गुल्डन स्पॉटचा वापर केला गेलाय. आज म्हणतो मास्टर माइंड गोलंदाजी. आता मॅग्निफिसंट डिलिव्हरी ॲज अ सुपर डिलिव्हरी मुदस्सर पटेल. क्या बात आहे. चांगली गोलंदाजी करताय. कारण फलंदाजाला थोडंसं आपण पाहू शकतो सुभाष पाटील सगळ्या त्याला माहिती बॅटर आहे. दोघांकडे खूप सारा अनुभव आहे. दोघांनी खूप सारे क्रिकेट खेळलाय आणि त्या अनुभवावरती इथे मात्र दोघांमध्ये एक चांगलीच टक्कर तुम्हाला पाहायला मिळते आहे. आपले सामने भेटत आहेत. एका साईडनं सुभाष पाटील आणि समोर मुदस्सर पटेल. इथे इनफिल्डच्या वरून बॉल चेंडू हवेमध्ये आहे. इथे मात्र बिग विकेट इज गॉन. बड़ी मतली चाल में सुभाष पाटील डग आउट में विकेट तो मैदान खिलाड़ू बाद. सुभाष पाटील आपण जर रोहन सर वैयक्तिक धावा आपण जर पाहिलं सुभाष पाटीलच्या 25 या धावसंख्येवरती सुभाष पाटील परत तर पालते तरी त्याचं काम केलं. आपली इनिंग साकारली आहे. नवीन बॅटर संदेश होता मैदानाच्या आतमध्ये. प्रत्येक टीमला माझी विनंती असेल मॅच स्टार्ट होण्याआधी आपली प्लेइंग आमच्यापर्यंत आली तर नक्कीच योग्य असेल. कारण आपण एक आजचा दिवस आहे तो खूप महत्त्वाचा आहे. कालच्या दिवसामध्ये चांगले क्रिकेट आपण पाहिलं आणि खऱ्या अर्थानं या लीगमध्ये प्रत्येक विकेट्स प्रत्येक खेळाडू करता महत्त्वाचं का असेल. आमच्यापर्यंत नावं महत्त्वाची नाही आहेत. मात्र उद्याचा दिवस जो अंतिम दिवस आहे त्याकरता उत्कृष्ट बॅटर गोलंदाज क्षेत्ररक्षक असेल सिरीज देखील असेल अशा पद्धतीनं तुमच्यावर देखील महत्त्वाचं आहे. मी नेहमीच म्हणतो की प्रत्येक खेळाडूची नावं ही पोचणं का गरजेची आहेत. कारण त्याच्याकडनं मिळणारं जे पाहू शकाल की खऱ्या अर्थानं मग उत्कृष्ट गोलंदाज बॅटर सिरीज असेल. पुन्हा एकदा व्हाईट बॉल. अतिशय संतगीचं वातावरण निसर्गाच्या सौंदर्यामध्ये हे तू पाहू शकाल. त्या ठिकाणी आपण पाहिलं तर नक्कीच आमचे परम मित्र प्रफुल्ल तुंबडा यांचं देखील या ठिकाणी आगमन झालं. आपलं देखील हार्दिक हार्दिक स्वागत आहे. डे नाईट क्रिकेटचा थरार खऱ्या अर्थात तुम्ही अनुभवता 2026 मध्ये. वर्षाचे 365 दिवस वेट अँड वॉच पुन्हा ते तुम्हाला करावं लागेल. आणि या विभागातील पहिली स्पर्धा आहे. मी नेहमीच म्हणलं की पहिल्या दिवसामध्ये म्हटलं होतं ना भूत ना भविष्य याची धी याचा डोला. आणि हा खऱ्या अर्थानं श्रवण ठाकरे यांचा विद्यमान सोला. कारण विभागातील पहिली स्पर्धा आहे. धावसंख्या 37 वरती आहे.
मुदस्सर पटेलने इथं थोडंसं ब्रेक केलाय, खूप चांगल्या पद्धतीने गोलंदाजी पाहू शकाल, विश्वास दर्शवला गेलाय. पण त्याला बिलीव्ह जर स्वतःवरती असेल ना तर नक्की जग जिंकता येतं. स्वतःवरती विश्वास ठेवा, कारण ज्या पद्धतीनं मुदस्सर पटेल एक सेन्सिटिव्ह क्रिकेटर आहे. नुकताच त्याची बाईट्स तुम्ही ऐकलीच, आम्हीच त्या ठिकाणी टॉस बॉक्स मध्ये घेतली आहे. हे क्रिकेटपासून मी दूर देखील होतो, पण पुण्याची तात्या शेठ यांनी मला क्रिकेटमध्ये आणलं आणि पुण्याचं चांगलं क्रिकेट मी पाहिलं. नुकताच झालेली वाड्यातील स्पर्धा आठवते. एका साईडनं त्याच्या साथीला फैजान महबूब सारखा बॅटर होता, म्हणजे तिथे विकेट्स गेल्यानंतर मुदस्सर पटेलची बॅटिंग पाहिली होती. आणि 2026 मध्ये पुनश्च एकदा की म्हणाला गेला की टायगर अभि कुडूसकरांचा जिंदा. आणि खऱ्या अर्थानं त्याच्यामध्ये हर्षद होंडो असेल, मुदस्सर पटेल असेल, मोजम पटेल असेल, योगेश चौधरी असेल, अनेक खेळाडू ज्याने खऱ्या अर्थानं कुडूस गावाचं नेतृत्व केलं आणि टेनिस विश्वाला ज्यांनी ओळख दिली. चला नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये. ओव्हर क्रमांक 4, गोलंदाजी मार्कवरती मिस्टर दिनेश. खूप चांगल्या पद्धतीने ट्रॅकिंग शॉट पाहायला मिळतोय. परफेक्ट इथपर्यंत आपण पहिला तर आभास झाला. मनगट खूप जोर होतं, पाहू शकाल. टायमिंग देखील करावा मिळतोय. राऊंड शॉट आणि डाऊन दी ग्राउंड तर खेळायचं तुम्हाला खऱ्या तर मनगट मजबूत करावा लागेल. आणि त्याकरता इथं पाहतोय मैदानाच्या आतमध्ये आतापर्यंत ओव्हर क्रमांक 4 आहे, त्यातील पहिला बॉल आपण जर डिलिव्हर केला गेला आणि धावसंख्या टोटल तुम्ही जर पाहिलं तर 39 या धावसंख्येवरती पाहताय. मोह हवा तुम्ही नक्कीच खऱ्या अर्थानं स्पर्श करताना तुम्हाला जाणवतीये. निसर्ग देखील पाहतोय आणि खरं तर पाहू शकाल 2 जिल्ह्यांच्या मधोमधलं असलेले मैदान. बाकी साईडला आपण पाहिलं तर पालघर जिल्हा आपण जिथे हे स्पर्धा ऑन आहे ती आपण ठाणे जिल्ह्यामध्ये अनुभवत आहेत. अशा पद्धतीनं आपण पाहिलं तर नक्कीच लेग स्टंपच्या बाहेरचा बॉल व्हाईट बॉल पाहायला मिळतोय. 40 रन्स आपण जर पाहिलं तर यावेळी 40 धावसंख्या आपण पाहतोय. नक्कीच 3 विकेटच्या नुकसानीनंतर न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये लेफ्ट बॅटर पाहू शकाल. गोलंदाजी मार्कवरती आतापर्यंत आपण पाहिलं तर मिस्टर दिनेश ज्याने पहिला बॉल डॉट, दुसरा बॉल व्हाईट बॉल. लेंथ जर आणि लाईनअप जर पाहिलं तर खूप चांगला आहे. कुठल्या प्रकारचा मात्र शॉर्ट ऑफ लेंथ करत नाहीये, पिच करण्याचा प्रयत्न होता नाहीये. आपण जर अकूट टप्प्याची दोन्ही चेंडू आतापर्यंत हाताला घेत बॉलला हाईटच दिली नाहीये. अशा पद्धती गोलंदाजी आहे. म्हणजे माझ्याकडे अनुभव आहे, त्या अनुभवाचा मी वापर परिपूर्ण करेन मैदानाच्या आतमध्ये. हे मात्र आतापर्यंत दिनेशची गोलंदाजी आपण पाहत आहे. फलंदाजाला वेट करू देत नाहीये. धावसंख्या आपण जर पाहिली तर 41 धावसंख्येवरती आहे. संध्याकाळचं सत्र आपण पाहतोय. या ठिकाणी आपल्याला स्पर्धेतील 4थ्या दिवसामध्ये परफेक्ट पिटीचा बॉल डाऊन दी ग्राउंड खेळला गेला. स्ट्रेट ड्राइव्ह आपण पाहतोय. लॉंगॉन आपण पाहतो ज्या ठिकाणी थोडं दिसन पाहायला मिळते. ज्या ठिकाणी वैभव कव्हर बॅकअप करेपर्यंत एक सिंगल आतापर्यंत येते आणि एक सिंगलच्या मध्ये लेफ्टी राईटीचं कॉम्बिनेशन तुम्हाला मात्र सातत्याने फील्डमध्ये बदल करावा लागेल. चेंज ऑफ फील्ड, कारण एका साईडनं लेफ्टी राईटीचं कॉम्बिनेशन जेव्हा इथं मैदानाच्या तो खऱ्या अर्थानं बदल होताना पाहायला मिळतोय. 42 या धावसंख्येवरती खऱ्या अर्थानं रोहन पाटील यांची तारीफ करावी तेवढी कमी आहे. समालोचन देखील सातत्याने खूप चांगलं करतायत. मग त्यांचं स्कोरिंगचं काम असेल, अपडेट असेल आणि श्रवण ठाकरे यांना या स्पर्धेला त्यांनी साथ दिली आहे. त्यांना देखील अभिमान आहे की आमचा गाव आणि आमच्या विभागातील स्पर्धा घडते ना तेव्हा खऱ्या अर्थानं आमच्या विभागाचं नाव आज कुठेतरी गणेश होतंय आणि आज महाराष्ट्राच्या चर्चेमध्ये आहे. आणि रोहन पाटील खऱ्या अर्थानं मला पाहिलं तर ही स्पर्धा आणि स्पर्धेबद्दल नक्कीच या ओव्हरनंतर तुमच्यामध्ये नक्कीच मी पोहोचेन. 43 धावसंख्येवरती 4 बॉल दिस कंप्लीट. आतापर्यंत आपण पाहिलं तर 4 बॉलचा खेळ इथे कंप्लीट झालाय आणि गोलंदाजी मार्कवरती आपण पाहताय फक्त आतापर्यंत सिंगल आली आहे. इथे मात्र परफेक्ट पाहू शकाल. क्या बात आहे, क्या फील्ड पाहायला मिळते. कव्हरचा बॉल आपण जर पाहिलं तर वाईट लॉंगापर्यंत फेडालो एपर्यंत मात्र इथे फील्ड करायला पाहायला मिळतंय. आणि आपण पाहिली तर धावसंख्या इथे मात्र बॅक टू बॅक पाहिलं तर नक्की 45 धावसंख्येवरती आहे. रनअप खूप चांगलं होतं आणि स्टॅमिना देखील दोन्ही बॅटरमध्ये चांगली तरी पार्टनरशिप होताना पाहायला मिळते. बॉल आतापर्यंत इथे पत्र पाहिलं तर कंप्लीट झाले. 5 अंतिम बॉल बाकी आहे. 5 वरच्या मॅचेस पाहतोय. क्वालिटी क्रिकेट ज्याला म्हणतात ना ते आपण पाहतोय.
फुलेंचा बॉल फुलेच्या पोषण इथे मात्र पाटील बॉल मध्ये कनेक्शन झालं नाहीये. आपण जर पाहिलं ना तर दिनेशनं मी म्हणेन की रोहन पाटील खऱ्या अर्थानं मोठी धावसंख्या दिली नाहीये. लेन चांगली होती लाईनअप चांगली होती. जाऊया आपण नक्की थर्ड अंपेट चेक केलं जाईल. रनआउट स्वरूपानं एक सिंगल तर आली आहे. षटक क्रमांक 4 आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये. प्रेक्षकांच्या माहिती करता आता आलेल्या पाहू नक्कीच श्री बालाजी तुम्हाला बॅटिंग करता पाहते. मिलिंद बागुल गोविंद मामा यांची टीम त्यांना पाहू नक्कीच पाहते. टाटा शेड यांची टीम मी पाहायला मिळते या ठिकाणी मी कुडुसकर. Batter as a safe as a not out. 4 overs this complete and 45 runs win the match and 3 wicket loss off. आपण जर पाहिलं तर 3 विकेट नंतर 45 धावसंख्या 47 ही धावसंख्या अंतिम मात्र स्पेल बाकी आहे. त्यात आपण घेऊयात ब्रेक देऊयात डिटेल संधी आणि संध्याकाळच्या क्षेत्रामध्ये निसर्ग सानिध्यामध्ये ऐकूयात एक मधुर सुंग. या ओव्हर नंतर लगेच आपण टॉस मध्ये जाणार आहात. नाईक साहेब यांच्या शुभ हस्ते नाईकचा कॉल केला जाईल. त्याआधी आपण दोन्ही कॅप्टन्स टॉस बॉक्स मध्ये येऊन स्थाना बनवा. इथे मात्र सुरेश यांना कॉपी बुक स्टाईल क्या बात है. स्टँडर्ड डिलिव्हर जाग्यावर बॉल पिकअप फेकून दिलं गेलं. शानदार दमदार दर्जेदार षटकार. and big batter on is the fire षटकार. यावली आउट ऑफ द ऑप्शन आपण जर पाहिलं तर व्हाईट बॉल पाहायला मिळतोय. हा प्रेशर आपण पाहतोय. शिवाजी म्हणतो ना क्रिकेटमध्ये प्रेक्षकांना चुकीचं काम नेहमीच करावं लागतं कारण फलंदाज तिथे सेट झाला आणि त्याला मात्र रोखण्यात शक्य होईल का याकरता गोलंदाजी मागवरती रुखसातला आपण पाहतोय. नवनीत पाटील क्या बात आहे. सिंगल इथे या दुसऱ्याचा प्रयत्न निश्चित केला जाईल आणि सहज या 2 धावा कंप्लीट केल्या जातील आणि या 2 धाब्याच्याच साह्यानं स्कोर कार्ड पण पाहतो नक्कीच जाऊन पोहोचेल 56 त्या धावसंख्येवरती. चला दोन्ही कॅप्टन्स आपण या आता नक्कीच आपण मॅच क्रमांक 3 च्या नाणेफेकीचा कॉल आपण टॉस बॉक्सिंग करणार आहोत. राऊत साहेब यांच्या नक्कीच नाईक साहेब यांच्या शुभ असते. ओल्डी गोल्डी स्पोर्ट्स आणि केपजी खानिवली विनोद पाटील. यावली सेल होईल का. सगळी फील्ड पाहायला मिळतीये. सेलचा प्रयत्न खूप चांगला होता असं म्हणतात ना प्रयत्नार्थी परमेश्वर. तुम्हाला प्रयत्न तर करावेच लागतील. आयुष्यामध्ये प्रयत्न केले नाही तर यश मिळणार नाही आहे कारण आयुष्यामध्ये जाग्यावरनं उभं राहून आणि घरी बसून कोणतीही गोष्ट मिळत नसते. त्याकरता तुम्हाला 3 गोष्टी कराव्या लागतील प्रयत्न कष्ट आणि मेहनत. आतापर्यंत पाहिलं नक्कीच या ठिकाणी गोलंदाजी मार्क वरती आहे. 3 बॉलचा इथे खेळ कंप्लीट केला. धावसंख्या फलकावरती 58 या धावसंख्येवरती आहे. थोड्याच वेळात या स्पर्धेमध्ये नक्कीच सर्व मान्यवर देखील लाभतील. या विभागातील क्रिकेट रसिक देखील पाहायला मिळतील. व्हाईट बॉल 59 या धावसंख्येवरती 59 चांगल्या मजबूत स्थितीमध्ये आहे. मी म्हणेन की खऱ्या अर्थानं मिलिंदजी बागुल आणि टीम कंपनी गोविंद मामा आणि टीम कंपनी खऱ्या अर्थानं मजबूत स्थितीमध्ये. श्री बालाजी आपण पाहिलं तर रामाडे खेळते असं म्हणतात ना की खऱ्या अर्थानं साईनाथचं नाव घेतलं की सर्व काही स्वप्न कंप्लीट होतात. इथे जाग्यावरनं बॉलला उडवलं. चेंडू हवेमध्ये आहे. जेवढी उंची तेवढी लांबी होणार नाहीये. इथे मात्र परतावा लागेल. बिग बॅटर मिस्टर नवनीत पाटीलला विकेटचं पतन. खेळाडू बाद विकेट क्रमांक 4. आज फिटनेस पहा. मिलिंद बागुल लास्ट ओव्हर शेवटच्या ओव्हर मध्ये एक चांगली धावसंख्या येते. टोटल्स मध्ये खऱ्या अर्थानं कंप्लीट करावे लागेल. मिलिंद बागुल मैदानाच्या आतमध्ये
आतापर्यंत इनिंग मध्ये 7 वाईट्स अपडेट आमच्यापर्यंत रोहन पाटील पोहोचवताना. चला दोन्ही कॅप्टन्स केएफजी खानिवली आपला कॅप्टन्स विनोद पाटील शपल झाला होता. पाऊशर ऑप्शनच्या बाहेर खेळायचं होतं. बॅटचं पाऊशर इथे मात्र थोडंसं उशिराने कनेक्शन झालंय. मात्र अलाउन द कार्पेट एक सिंगल दुसरा धावचा प्रयत्न मिलिंद बागुल. तिसरा धावचा प्रयत्न देखील इथे मात्र फील्ड थोडी फंबल होताना पाहायला मिळते. क्या बात आहे. सुपर आणि बिग पेंड विकेट मिलिंद बागुल. सहज आपण पाहिलं तर चित्ताच्या चपलाईने इथे मात्र 3 धाबा कंप्लीट केल्या गेल्यात आणि या 3 धाब्याच्याच मदतीनं स्कोर कार्ड आपण जर पाहिलं श्री बालाजी 62 या धावसंख्येवरती आहे. फर्स्ट इनिंग आता लास्ट बॉल फुल इनचा बॉल इथे मात्र पाहिलं तर की षटक कंप्लीट झालंय. 5 धावसंख्या आपण जाऊन बोलतो 62 या धावसंख्येवरती विजया करता 63 धावांचा आव्हान आहे. चला आपण जाऊयात लगेच नेक्स्ट मॅचचे दोन्ही कॅप्टन्स आपले जॉईन होतील आणि नाईक साहेब आणि त्यासोबत आपण जर पाहिलं तर मेजर राऊत साहेब या ठिकाणी त्यांच्या शुभ हस्ते आपण टॉस करणार आहोत. त्याआधी केएफजी खानिवली संघाचा कर्णधार केएफजी खानिवली संघाचा कर्णधार नाव द्या. केबीजी खानिवली आपल्या समवेत आपण जर पाहिलं तर नक्कीच गणेशपुरी पोलीस स्टेशन नाईक साहेब यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी नावीचा कॉल करणार. एका साईड पाहू शकाल या स्पर्धेचे आयोजक प्रायोजक श्रवण ठाकरे ओल्डी गोल्डीचे कॅप्टन्स आणि विनोद पाटील अब्जे. पहिली मॅच जिंकली आहे मात्र या सेकंड मॅच मध्ये काही पद्धतीनं क्रिकेट असेल नक्कीच तुम्हाला पाहायला मिळेल. पुढच्या एकदा आपण जाऊयात या ठिकाणी साहेबांच्या समूहात आपण इथे जॉईन व्हाल. आमचे कॅमेरामॅन देखील या ठिकाणी पोहोचतात. तर नक्कीच विनोद दादा खूप साऱ्या शुभेच्छा असतील या मॅच करता. अशोक वासार कॉल ओल्डी गोल्डी बेस असं कॉल केलं गेलंय. मी साहेबांना विनंती करतोय की आपण स्थानापन्न व्हायचंय. तर नक्कीच अशोक दादा एक मिनिट घेतला नाही की काय निर्णय का असेल बघा प्लेअरला विचारतो बॅटिंग घेतो का काय. 3 दिवसांनी मी पाहतोय की तुझं इतर रोज मात्र येणं असतं अपडेट घेणं असतं या स्पर्धेबद्दल श्रवण ठाकरेबद्दल आणि तुझी देखील मेहनत आहे या स्पर्धेबद्दल आणि या नियोजनाबद्दल काय म्हणशील. सावंत ठाकरेबद्दल बोलायचं तर त्याचं फार कधीपासून नाईट मॅच खेळवण्याचा मानस होता आणि तो गुड मॉर्निंगच्या प्लेअरला वगैरे जोडलेला घेऊन त्यांनी तो मानस पूर्ण केला. तर नक्कीच धन्यवाद. आपल्यासोबत नक्कीच अशोकजी कासार जॉईन होते यांनी डिसाईड केलं विन द टॉच आणि बॅट बस. विनोद दादा पहिली मॅच खूप चांगल्या पद्धतीने चांगली सुरुवात तुझी मला पाहायला मिळाली. तुझ्याकडे खूप काही शिकलोय वाडा टेनिस क्रिकेटमध्ये या स्पर्धेबद्दल आयोजनाबद्दल आणि आज इथे खेळताना कसं वाटतंय. खूपच मस्त वाटतंय आणि आयोजन तर बरोबर झालं तर खूपच चांगलं असं आयोजन याचं पूर्ण श्रेय मी श्रवण ठाकरे यांना देतोय. त्यांचं खूपच भारी आयोजन आणि खेळायला सुद्धा मजा येते. मागच्या मॅच पण इकडे खेळायला खूपच मजा आली आणि आता सुद्धा येते. नक्कीच या स्पर्धेबद्दल आयोजन तू म्हटलायस मात्र स्वतःबद्दल वाडा क्रिकेटबद्दल काय म्हणशील आणि आज प्रयत्न असतील का तुझ्या टीमचे या स्पर्धेमध्ये क्वालिफाय पोहोचण्याचे. प्रयत्न तर नक्कीच असतील पण बघूया आता. फिल्डिंग आली आहे किती धावामध्ये रोखण्याचा प्रयत्न असेल. कमीत कमी 50च्या आत रोखण्याचा प्रयत्न करू आम्ही. नक्कीच धन्यवाद. विनोद पाटील आपल्यासोबत जॉईन होते. आपण जर पाहिलं तर नाईचा कॉल जिंकला गेला. आपण बोलतो ओल्डी गोल्डी कॅप्टन्स अशोकजी कासार विन द टॉच अँड बॅटपट डिसाइड ओवर टू कॉमेंट्री बॉक्स.
चला बिफास थोडस स्पीडअप करावा लागेल. आपण पुन्हा एकदा वेलकम टू बॅक सेकंड इनिंग. आपल्या समोर आपण जर पाहिलं तर टॉस मध्ये जॉईन होते विनोद पाटील अब्जे आणि अशोकजी कासार सामले. दोन्ही या व्यक्तिमत्वांचं नक्कीच तुम्ही बाईट्स ऐकली आहेत. डिसिजन त्या ठिकाणी आपण पाहिलं तर नक्कीच ओल्डी गोल्डी स्पोर्ट्स सर्वांची ठाकरे टीम याने मात्र निर्णय घेतला बॅट फर्स्ट. इथे मात्र विजयाकरता बनवायच्यात 30 बॉल आणि विजयाकरता 63 धावांचं लक्ष ठेवून फील्ड ते सेट केली आहे टीम श्री बालाजी मिलिंद बागुल गोविंद मामा पाटील आणि टीम कंपनी. मात्र इथे बॅटिंग करण्याकरता मॅनफ्रॉम घोटगाव ज्याने सातत्याने क्रिकेटचं नेतृत्व केलं, ज्याने घोटगावला खऱ्या अर्थानं वेगळं स्वरूप दिलं आणि घोटगावचं हा जी नेतृत्व नुकताच झालेली स्पर्धा आठवतीये 1 लाखाची स्पर्धा SP बिलोशी या स्पर्धेमध्ये आशिष पाटील असेल, सागर पाटील असेल, सुरेश पष्टे असेल यांना घेऊन त्याने खऱ्या अर्थानं बालेकिल्ला लढवला. तो अतुल पानवे यावेळी सायकल एंड वरती आहे. त्यानंतर नरेश माऊली आपण पाहू शकाल हिमांशु दफेचे मालक नॉनसायकल एंड वरती पाहतोय. त्यांच्याकरता अमोल पाटील झिडके यांच्याकडनं प्रत्येक षटकाराकरता 100 रुपयाचं कॅश प्राइज आहे. धन्यवाद अमोल पाटील आपलं देखील. विकेटसाठी गोलंदाजी मार्क वरती आहेत. नॉनसायकल बॅटर गणेश सांबरे पाहतोय. नरेश माऊली गोलंदाजी मार्क वरती आहे. अतुल पानवे फटका बसलाय विकेटचं बतर झालं आखलं होतं आणि ते परतावं लागेल. अतुल पानवे 0 वरती. आता बॅक टू द डगआउट. न्यू बॅटर मिस्टर दिनेश पाटील. अतुल पारवे थोडस बॅटफुटला आपण पाहिलं तर खेळायचं होतं, मात्र ज्या ठिकाणी परफेक्ट आपण पाहू शकाल की 30 सर्कलच्या आतमध्ये मोस्ट मी म्हटलं ना की मेंटेन पॉवर प्ले इज इम्पॉर्टंट क्रिकेट. तुम्हाला तिथं काय सर्व काही अशक्य देखील होईल आणि शक्य देखील होईल हे क्रिकेट आपण पाहतोय. इथे मात्र स्वतःच्या फॉल्टीमध्ये माऊली सेल घेण्याचा प्रयत्न होता, मात्र पहिल्या विकेट कसा तिथे आपण पाहू शकाल. क्या बात आहे गणेश माऊली. मला वाटतं नक्कीच रोहन पाटील 3 दिवसापासून मैदानाचा पूर्णपणे अभ्यास केलाय. इथे पूर्णपणे यायचे, पूर्ण नाईट देखील द्यायचे आणि त्यांचं होम ग्राउंड देखील आहे आणि आज गोलंदाजी मार्क होती पहिल्या ओव्हर करतायत आणि अमोल पाटील यांच्याकडनं प्रत्येक विकेट त्यांच्याकरता 100 रुपये आहेत. म्हणजे पहा किती प्रेम आहे. आणि माऊलींची तारीफ करावी. त्यांचा सुपुत्र सध्या तरी IPL खेळून आलाय हिमांशु पाटील. त्याची बॅटिंग देखील तुम्ही पाहिली होती परवाच्या दिवसामध्ये. आणि इथे मात्र क्या बात आहे. मिलिंद बागुलला माहिती होतं झेल मी मात्र कॅरी केलाय. विकेट क्रमांक 2 असेल. विकेट क्रमांक 2. विजयाकरता 63 धावांचं आव्हान आहे. इथे आपण पाहिलं तर बॅक टू बॅक विकेट्स. श्री बालाजी आणि त्याच्या विपक्ष जर पाहिलं तर आम्ही कुडुसकर. मात्र अजूनही मॅच संपली नाही आहे, क्रिकेट अजून संपलं नाही आहे. कारण त्यांच्याकडे एक महत्वाचा एक्का आहे जो आयकॉन आपण जर पाहिला तर मी म्हणेन की मुद्दसर पटेल. त्याचं येणं अजून बाकी आहे आणि मुद्दसर पटेल तरी म्हटला ना मी याच वर्षामध्ये खूप जवळून आम्ही पाहिलं की मोठी स्पर्धा होती आणि मोठी स्पर्धेमध्ये जिथे फैजार बाद झाल्यानंतर मुद्दसर पटेलचा बल्ला बोलला होता आणि खऱ्या अर्थानं अनेक गोलंदाजाचं गर्दन काल ज्याला म्हणतात ना हडकमुल सरांच्या भाषेमध्ये तो मुद्दसर पटेलला होता. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये विनायकला आपण पाहतोय. माऊली क्या बात आहे, चांगली गोल. इथे मात्र 2 डिस्टन्सच्या मधोमध बॉल निघून चला इंटू द गॅप. क्षेत्र पाहतोय 30 सर्कलला क्रॉस केले. दुसरा धावेचा प्रयत्न, गुड रनिंग, सुपर रनिंग, बिग विकेट. 2 धावा मात्र कंप्लीट केल्या गेल्यात आणि या 2 धाब्याच्या सायन्स स्कोर कार्ड 2 विकेट लॉस ऑफ. आपण जर पाहिलं तर 3 रन ऑन कार्ड. 3 या धावसंख्येवरती आहे विनायक. माऊली पाहू शकेल नक्कीच गोलंदाजी मार्क वरती आहेत. नरेश माऊली ज्याला म्हटलं जातं प्रेमानं. फुलेंचा बॉल होता. क्या बात आहे, काय गोलंदाजी केली आहे. सरी गोलंदाजी आवडली असेल तर एकदा जोडण्यात आल्या माऊलिंग करता झालेच पाहिजेत.
काय जबरदस्त गोलंदाजी, होम ग्राउंड आहे. जेवढं चांगलं मैदान तेवढं तर ग्रीत आणि मग नरेश माऊलींची गोलंदाजी, क्या बात, अक्षरशः मध्ये पकड निर्माण केली आहे. पिरारी सर यांच्याकडनं पाहू शकाल की नेक्स्ट विकेट करता 500 रुपयाचा कॅश प्राइज असेल. अंतिम बॉल हा देखील मात्र डॉट आलाय. मग शाफी कॉपी बुक स्टाईल न मात्र जल्लोष करतायत. आणि आतापर्यंत पाहिलं तर नक्कीच फर्स्ट ओव्हर ॲज अ कम्प्लीट, पहिल्या ओव्हर तर ओव्हरचा इथे खेळ कम्प्लीट झालाय. आणि पहिल्या ओव्हर्स नंतर 2 विकेट आणि 3 रन ऑन कार्ड. आपण पाहतोय 3 या संख्येवरती आहे. अजूनही मात्र 60 बनवायचे आहेत. येणाऱ्या 24 बॉल मध्ये 60 बनवायचे आहेत. काय घडेल काय बघडेल निश्चित पाहायला मिळेल. इम्पॅक्ट प्लेअर इथे पाहू शकाल आता मैदानाच्या आतमध्ये पंचांचा कॉल. रमेश पाटील इम्पॅक्ट प्लेअर म्हणून त्यांना नक्कीच पाहू शकाल आता मैदानाच्या आतमध्ये. ओट क्रमांक 2 स्पेल क्रमांक 2 गोलंदाजी मार्क वरती आपण पाहतोय. गोलंदाज 24 बॉल अँड 60 रन इन द मॅच. हे समीकरण आता मैदानाच्या आतमध्ये आहे. आणि प्रेक्षकांच्या माहिती करता श्री बालाजी आणि अमित कुडीसकर आउट ऑफ दी लेग स्टंप पाहू शकाल. थोडस इथे स्विंग करायचा प्रयत्न होता, मात्र बॉलला हात घेऊ शकले नाहीत. कारण करायचं होतं हे म्हणतो ना मॅजिकल फिंगर मुवमेंट ॲज अ इम्पॉर्टंट क्रिकेट. कारण तुम्हाला इथे सर्व काही करावं लागेल. आणि इथे आपण पाहिलं तर आतापर्यंत गोलंदाजी मार्क वरती गोलंदाज मिस्टर आपण पाहतोय दोन्ही बॅटर मैदानाच्या आतमध्ये विनायक आणि दिनेश आतापर्यंत आहेत. इथे जाग्यावर बॉलला उडवलं, चेंडू हवेमध्ये आहे. जेवढी उंची तेवढी लांबी, बॉल मात्र निघून चाललाय. आज भिक्याचा हाय दर्जेदार षटकार. सोबत पाहू शकाल क्या बात आहे. स्लाइस केल बॉलला अप्पर कटच्या साह्यानं परफेक्ट 2 डिस्टन्सच्या मधोमध बॉल अँड टू द गॅप खेळायचं होतं. क्लास ऑफ द टायमिंग अँड सुपर टायमिंग. तंत्रशुद्ध फलंदाजी ती म्हणजे टेम्परामेंट, ती म्हणजे टायमिंग आणि ती म्हणजे टेक्निकल शॉट सिलेक्शन ॲज अ इम्पॉर्टंट. आपण जर पाहिलं तर मात्र परफेक्ट शॉट सिलेक्शन का मिळालं, कारण सर्व आपण पाहू शकाल की मैदानाच्या आतमध्ये एका षटकाराने सर्व काही होत नसतं. कारण क्रिकेटची लाईफ लाईन सिंगल डबल आहे आणि तुम्हाला इथे क्रिकेटमध्ये सिंगल डबलला महत्व द्यावं लागेल. आणि या सर्व सिनियर क्रिकेटरना अनुभवले अनेक वर्ष, खूप जवळून पाहिले क्रिकेटचे दिवस, निश्चित म्हणावं लागेल. 13 धावसंख्या आपण पाहतोय फलकावरती या. और क्रमांक 2 आतापर्यंत या षटकातील बॉल मध्ये कंप्लीट झाले. त्या ठिकाणी 2 और क्रमांक 3 बॅट साइड खाली रिसन पॉइंट मध्ये खेळायचं होतं. 30 पाऊशल सर्कल मध्ये थर्ड मॅन डीप मध्ये स्लिप पाहायला मिळते.
पण ज्या पद्धतीची गोलंदाजी आहे त्या पद्धती फील्ड सेट केली आहे, त्याच म्हणतात मास्टर माइंड. तिथं म्हणतो ना, शक्तीपेक्षा युक्ती महान. तुम्हाला मात्र स्वतःच्या माइंडचा वापर करावा लागेल. आज जगामध्ये रेस जारी आहे. आज कोणी मात्र सोबलावरती निर्माण जरी झाला असेल तरी मात्र रेस बहुत बड़ी है और दौड़ना तो पड़ेगा. रेस अभी तक खत्म हुई नहीं है. परफेक्ट बॉल बॅटपॉटला गेला, पंच करायचा प्रयत्न होता, मिड ऑफ क्षेत्रामध्ये बॉल, इथे सिंगल आहे, दुसऱ्या धावेचा प्रयत्न. 2 धावा या ठिकाणी कंप्लीट केल्या जातात. षटक आपण पाहिलं तर दुसरा आणि दुसऱ्या षटकानंतर धावसंख्या आपण टोटल जर पाहिली तिथे जाऊन पोहोचेल 16 या धावसंख्येवरती. 63 बनवायच्या. पहिला स्पेल तर पाहिलं तर नक्कीच मौली यांनी सुरू केलं गेलं. आता विजय करता इथनं 4 बॉलचा खेळ कंप्लीट झालाय. 16 धावसंख्या, बॉल क्रमांक 5. चांगल्या पद्धतीनं इनसाइड कव्हर फटका संदेश त्या ठिकाणी फील्ड करेपर्यंत सिंगल, दुसरा जोपर्यंत मात्र या ठिकाणी 2 धावा सहज कंप्लीट केल्या गेल्या. जोपर्यंत मिलिंद बागुल कलेक्शन करेपर्यंत सुपर आणि बिग विंड विकेट. 2 रन दिस कंप्लीट. आता इम्पॉर्टंट काय या मॅच मध्ये, कारण तुम्हाला प्रत्येक बॉल मध्ये षटकार चौकारचा येणार नाही, तर मग तुम्हाला सिंगल डबल रोटेट करावं राहिले. स्थायिक चेंज असेल, येणारा प्रत्येक बॉल एखाद्या ओव्हर्स मध्ये 2 तर मोठे फटके आले तर मॅचला पुन्हा एकदा टर्न देऊ शकाल. अशा पद्धतीने प्लॅनिंग तुम्हाला सक्सेसफुल करावी लागेल मैदानाच्या आतमध्ये. 63 धावांचं लक्ष आहे. अंतिम बॉल बाकी आहे. 5 बॉलचा खेळ ते कंप्लीट झालाय. धावसंख्या फलकावरती 18. आज देखील 18 क्रमांक तुम्हाला खेळताना पाहायला मिळणार आहे. मॅच ऑन झाली आहे. रॉयल चॅलेंजर बँगलोर आणि सुपर किंग्स पाहू शकाल चेन्नई यांच्यामध्ये. आणि जर्सी क्रमांक 18 म्हणजे सर्वांचा चाहता विराट कोहली इन ऍक्शन मध्ये तुम्ही त्याला खेळतानाच पाहू शकाल. विकेटचं पद्धत रनआउट सुरू, पण विकेट क्रमांक या ठिकाणी 3. कारण इथे थोडंसं प्रेशर होतं. रोहन सरांनी आता वाटत विकेट द्यावी लागेल, कारण तुमच्याकडे बिग बॅटर कोण आहे तर मुदस्सर पटेल आहे. आणि जिथे थोडंसं प्रेशर असताना तुम्हाला महत्वाच्या बॅटरला तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये आणावं लागेल. त्यात आपण कुठेही जाऊ नका. पाहत राहा एकत्र BS 40+ पाहू शकाल लीग बिग ब्लास्ट 2026 मध्ये पुन्हा शेत आपण येऊयात. अजून आपण पाहिलं तर विजया करता 43 बनवायचे आहेत. येणाऱ्या आपण पाहू शकत नक्कीच या ठिकाणी 18 बॉल आणि 43 धावा, 63 धावांचं आव्हान आहे. आता 18 बॉल आणि 43 धावांची गरज आहे. 2 ओव्हर्स आता इथे पाहू शकाल 6.5 मिनिटं लागली आहेत रोहन पाटील आम्हाला दर्शवताना. पण आपण देखील गृहीत धरायचं आहे. कुठेतरी आपण पाहिलं तर जिथे टाइम तो व्यवस्थित देईल तिथे मात्र आपल्याला पॅनल्टी स्वरूपानं एक खेळाडू तुम्हाला 30 सर्कलच्या आतमध्ये आणावा लागेल. आलेल्या तमाम क्रिकेट रसिकांचं पुनश्च एकदा हार्दिक स्वागत आहे. सुमित पाटील झिडके यांचं देखील या ठिकाणी आगमन झालं. आपलं देखील हार्दिक स्वागत आहे. त्याने देखील अनेक वर्ष रॉयल क्लब झिडके या संघामधनं त्यांनी देखील क्रिकेट केलं आणि आज देखील आपण त्यांना पाहतो या ठिकाणी त्यांचं देखील आगमन झालंय. सुमित पाटील झिडके आपलं देखील या ठिकाणी हार्दिक स्वागत आहे. षटक क्रमांक 3 गोलंदाजी मागवरती आहे. सुभाष पाटील एक परफेक्ट ऑलराउंडर ज्याच्या बॅटमधनं 25 धावा तुम्ही पहिल्या इनिंग्स मध्ये पाहिल्या होत्या. मिलिंद बागुल इथे काहीतरी प्लॅनिंग सेट करत असताना कन्फर्म खरीवली. आता विजया करता 18 बॉल 43 धावांचं एक लक्ष. त्यासमोर आपण जर पाहिलं तर आपण पाहतो या ठिकाणी सर्व सिनियर क्रिकेटर इन ऍक्शन मध्ये आपल्याला थोड्याच वेळात ओल्डी गोल्डी स्पोर्ट कडनं पाहू शकाल. या स्पर्धेचे आयोजक ज्यांची चर्चा आज पूर्ण महाराष्ट्रामध्ये. नुकताच आपण पाहिलं तर या स्पर्धेकरता चांदीपकडनं शुभेच्छा आल्यात. आमच्याकरता देखील नक्कीच सदा मडवी, तन्मय मडवी, हेमेंद्र घरत, जितू पालन आणि संतोषदा मडवी. तर नक्कीच धन्यवाद गावदेव क्रिकेट क्लब चांदीप, आपला देखील मनापासून धन्यवाद. असंच पूर्व आमच्यावरती राहू द्या. 18 बॉल आणि 43 धावांचे आव्हान आहे. विजय करता पाहू शकाल मात्र सुभाष पाटील गोलंदाजी मागवरती और क्रमांक 3. आता बिग बॅटर मैदानाच्या आतमध्ये ज्याच्या नावाची खेती, ज्याच्या नावाचा परिचय आणि ज्याच्या नावाचा मात्र डंका सातत्याने वाडा टेनिस मध्ये गाजलाय तो मात्र मुदस्सर पटेल सायकल एंड वरती आलाय. सुभाष पाटीलला माहिती आहे, कारण सुभाष पाटील विकेट देखील मुदस्सर पटेलने घेतली होती. इथे तेच करावं लागेल. एक तुम्हारी तो हमारी, लढेंगे और कुछ भी करेंगे क्योंकि हम है इंडिया वाले. गोलंदाजी मागवरती तयार. राईट ओव्हर द विकेट. पहिला बॉल मुदस्सर पटेलनं पाहिलं होतं. ब्लॅकहॉलचा बॉल अक्षरशः मध्ये हुक केलाय. इथे व्हाईट लॉंग आपला बॉल निघून चाललाय. संदेश त्या ठिकाणी फील्ड करतोय. प्लॅनिंग खूप चांगलं होतं. परफेक्ट राईट ऑन द टार्गेट. ॲज गुड गोलंदाजी, ॲज गुड प्लॅनिंग, ॲज गुड क्रिकेट मिस्टर सुभाष पाटील.
और क्रमांक आपण पाहतो या ठिकाणी षटक क्रमांक या ठिकाणी तुम्हाला 3 पाहायला मिळतं. गोलंदाजी मार्कवरती आपण पाहतोय. सुभाष अगेन्स्ट मात्र मुदत पडेल. दोघांमधील जुगलबंदी, दोघांमधला संघर्ष या ठिकाणी मात्र सिंगल आली आहे. सिंगलच्या सायन्स स्कोर कार्ड जाऊन पोहोचते मात्र 21 या धावसंख्येवरती. 17 बॉल आणि विजयाकरता अजूनही 42 धावांचा संवाद आहे. चला परफेक्ट आपण टाइमचं इथं पालन करायचं आहे, कारण मित्रांनो टाइम इज मनी, मनी इज टाइम. छान घड्याळ बनवला त्याला, त्याच्याकरता देखील घड्याळ थांबला नाहीये. लो फुलटच बॉल इथे मधुपूल करायचा प्रयत्न केलाय. शेडू मात्र निघून चालला लॉंग क्षेत्रामध्ये. दाहून दिग्रावून 52 चौकार. सोळा मध्ये आता 38 धावांची गरज. इथे मात्र पाच शेडू हव्यामध्ये आहे. वाईडिश स्क्वेअर लेग मधला बॉल आपण पाहतोय. नक्कीच पुन्हा सिंगल दुसरा धावेचा प्रयत्न आहे. उदय पटेलला ही साईक हवी आहे. तिसऱ्या धावेचा प्रयत्न तर निश्चित करेल आणि इथे त्याच प्लॅनिंग मात्र इथे विकेट विकेट क्रमांक 4. पटेल बॅक फॉर्म कुडूस षटकार. आणखीन एक बॅटर छाने खऱ्या अर्थानं बिलावली गावाला क्रिकेटमध्ये प्रमोट केलं गेलं. बिलावली गावाचं त्याने नेतृत्व केलं. वैभव आता मैदानाच्या आतमध्ये आहे. मुदस्सर पटेल आणि वैभव पाड जर थांबला तिथे मात्र मॅच सहज केला. दोन्ही बिग बॅटर आहेत. अनेक वर्ष खूप साऱ्या पद्धतीनं त्याने क्रिकेट आणि त्याच क्रिकेटमध्ये आपल्या गावाचं नेतृत्व, आपल्या गावाचं ते पाहू शकाल की क्रिकेटच्या नकाशावरती नाव आणलं गेलं. बिलावलीचं तो वैभव आणि एका साईडनं कुडूसकरांचा मुदस्सर पटेल. यावली लो फुलटच बॉल चेंडू हवेमध्ये आहे. इथे झेलला संधी. विकेटचं बदल मुदस्सर पटेलला परतावं लागेल. लालच बुरी बला आहे. एक तो आया था, दुसरे की जरूरत नहीं थी. मुदस्सर पटेल जाना तो पड़ेगा. बैक टू द रगआउट. गोल्डन स्पोर्ट्सचे मालक वैभव यांनी जर षटकाराची हॅट्रिक कंप्लीट केली 666 रुपये रोहन पाटील यांच्याकडनं. क्या बात आहे रोहन पाटील. अंडरमची मैत्री आहे. खरं तर वैभव पाटीलने अंडरम खूप गाजवलं. मग शापूर असेल, मग पाहू शकाल बुरपाट असेल, जव्हार असेल, हे खूप जवळून पाहिलंय. आणि ती अंडरमची मैत्री त्याची स्माईल सांगून जाते की आता नक्कीच रोहन पाटील यांच्याकडनं की जर हॅट्रिक कंप्लीट झाली तर 666 रुपयाचं कॅश प्राइज रोहन पाटील यांच्याकडे. प्लॅटफॉर्म झिडके, व्हॉइस ऑफ झिडके. आणि गोल्डन स्पोर्ट कडनं नक्कीच रोहन पाटील यांच्या पॅनल करता जॅकेट. विजयाकरता इथे मात्र 13 बॉल 30 धावेची गरज आहे. धावसंख्या फलकावरती 33. बिग विकेट इज गॉन. महत्वाची विकेट होती श्री बालाजी करता मुदस्सर पटेल. ठीक आहे विकेट मध्ये प्राप्त आहे. सुपला खेळायचं होतं पाहू शकाल. या ठिकाणी मात्र ऍक्शन केली होती. ऑप्शनच्या बाहेरचा बॉल. षटक आपण जर पाहिलं या ठिकाणी कंप्लीट होत असताना 3 आपण पाहतोय आता 12 बॉल आणि विजयाकरता 30 धावेची गरज आहे. आणि 30 धावेच्या 12 बॉल मध्ये ऐकवण्याकरता पुनश्च एकदा व्हॉइस ऑफ झिडके रोहन पाटील जॉईन होतील. धन्यवाद व्हॉइस ऑफ कीर्तन गणेश पांडव. तर जाऊया आपण सामन्याच्या इक्वेशन कडे. धावसंख्या 33 धावा फलकावरती आहेत. याचाच अर्थ 12 चेंडू आणि 30 धावांची गरज. 12 चेंडू आणि 30 धावा. एक अगदीच जर आपण पाहिलं तर या मैदानावरती आज
हवेचा प्रभाव जो आहे प्रभाकरजी पाटील वाढलेला पाहायला मिळतोय. आणि अगदीच जर आपण पाहिलं तर उजव्या हाताच्या फलंदाजांकरता असलेली ही सुवर्ण संधी आहे. अगदीच जर आपण पाहिलं तर नाईक साहेब मंचावरती आहेत, त्याचप्रमाणे मेजर राऊत साहेब सुद्धा मंचावरती आहेत. आणि जेव्हा जेव्हा खाकी वर्दी आम्ही पाहतो तेव्हा तेव्हा मात्र मेयर कपची आठवण येते. तो म्हणजे पोलीस 11 हा संघ जेव्हा खेळत होता तेव्हा मात्र त्या संघामधची खासियत होती की सिंगल डबल कन्वर्टमध्ये चॅलेंज ग्राउंडचं मैदान, त्या 2 फलंदाजी विशेष खासियत राहिली होती. सदरक्ष नायक खलनिग्रह नायक एक वाक्य आपण पाहतोय, कायदा सुव्यवस्था राखण्याचं काम खाकी वर्दीच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळत आहे. यावेळेस मात्र आलाय इट्स 1 बाउन्स ओव्हर द रोप, सुरेख चौकार. गोलंदाज तयार, बॉलिंग मार्क वरती आपण पाहतोय. आणि आता मात्र घडलंय काय तर वैभव याला बांधून ठेवलंय. अनपेक्षित घटना, अनपेक्षित घडी मैदानाच्या आतमध्ये येताना आपल्याला पाहायला मिळते मी कुडुसकर संघासाठी. 10 चेंडू आणि आता मात्र समीकरण येऊन पोहोचलंय ते मात्र 26 धावांची गरज आहे. व्हॉट अ मॅच. वैभव अशोक भोईर हे नाव मात्र गाजलंय. अंडरआर्म क्रिकेट पासून यावेळेस मात्र संभ्रमित करणारी गोलंदाजी. गोलंदाजाच्या माध्यमातून आपण पाहतोय संदेश बॉलिंग ट्रॅक वरती आहे, दर्जेदार गोलंदाजी करतोय. पण यदा कदाचित ही वैभव याची वादळापूर्वीची शांतता असावी असंच काहीसं चित्र पाहायला मिळते. कारण की एक चांगला अनुभव त्याच्या पाठीशी आहे, अनुभवाची चांगली गाठोडी त्याच्याकडे आहेत. यावेळेस मात्र वैभव भोईर तो थांबतोय, तो कसला निघून चाललाय चेंडू, मिड विकेट, सीमा पार, षटकार. अभ्यासपूर्ण क्रिकेट आणि अभ्यासपूर्ण खेळ. मूर्ती लहान पण कीर्ती महान. शॉर्ट पॉकेट ऑफ द डायनामाइट वैभव भोईर च्या बॅट मधनं पाहायला मिळतोय षटकार. धावसंख्या जाऊन पोहोचते 43 या अंकावरती. 8 चेंडू आणि 20 धावांची गरज. जोपर्यंत वैभव मैदानाच्या आतमध्ये आहे तोपर्यंत धोक्याची सूचना असेल. संघ आपण पाहतोय तो साई बालाजी चॅम्पियन्स. आणि यावेळेस मात्र घडलंय काय, गोलंदाज संदेश याने टिपली आहे. वैभव भोईर याची विकेट, फलंदाज बाद. सर्व संघांना सामने जेव्हा सुरू झाले होते त्यापूर्वीच आम्ही सूचना केली होती की नेट रन रेटचा आधार इथून मात्र आहे, त्यामुळे नेट रन रेटच्या आधारानुसार तुम्हाला खेळायचं आहे, याची आपण नोंद घ्या. जर नियम आणि अधिकार जर आपण पाहिले तर भूमिक स्पोर्ट्स यांनी या स्पर्धेचे राखून ठेवलेले आहेत. आणि त्या नियमानुसार जे 10 संघ असणार आहेत तर 10 मधील 4 संघ क्वालिफाय होणार आहेत. आणि ज्यांचा नेट रन रेट चांगला आहे ते संघ 4 संघ पॉइंट टेबल नुसार ते संघ आपण क्वालिफाय करणार आहोत. आणि जो संघांचा नेट रन रेट चांगला आहे ते संघ टॉप 1 आणि टॉप 2 मध्ये आपल्याला पाहायला मिळतील. यावेळेस मात्र घडलंय काय, शफल क्रॉस होऊन खेळण्याचा प्रयत्न. आणि अगदीच जर आपण पाहिलं तर इथून मात्र लेग बाईटचं स्वरूप आणि ही 1 धाव अंकित केली जाईल एका धावेच्या बढतीनं. धावसंख्या जाऊन पोहोचते 44 अंकावरती. गुणलेखक प्रभाकरजी पाटील आमच्या समवेत जोडले गेलेले आहेत. उंच पुरस व्यक्तिमत्व, जिसके जैसा कोई नहीं, प्रभाकर पाटील जैसा कोई नाही असं आम्ही नेहमीच म्हणत असतो. वज्रेश्वर शिक्षण प्रसारक मंडळ येथे
लिपिक या पदावरती कार्यरत आहेत, प्रमुख भूमिका बजावत आहेत आणि त्यांचे मित्र दिलीपजी पाटील आमरे मोटर्सचे चालक मालक आणि पालक ही भूमिका बजावतात. त्याचप्रमाणे रवी भाऊ चॅप्टर कोर्ट भिवंडी तहसीलदार ऑफिस येथे कार्यरत आहेत, आपलं सुद्धा हार्दिक स्वागत. आणि एक प्रमुख व्यक्तिमत्व जे चेंडू आपण पाहतोय ती चेंडू व्यवस्था ओमसाई मेडिकल सुमित जाधव यांच्या वतीने आपल्याला देण्यात आलेली आहे, त्यांचं देखील शुभागमन झाले, सामन्यावरती आनंद घेत आहेत. हार्दिक हार्दिक अभिनंदन. यावेळेस मात्र चांगली गोलंदाजी धावफलक जाऊन पोहोचलाय 45 या अंकावरती. 6 चेंडू आणि 19 धावांची गरज, 5 चेंडू आणि 19 धावांची गरज, 5 चेंडू आणि 18 धावांची गरज आहे. चुकीची दुरुस्ती, कारण की काही टेक्निकल थोडेसे इश्यू होत आहेत, त्याच्यामुळेच अपडेट होण्यामध्ये थोडासा अवकाश होतोय. आणि आता मात्र चेंडू आला निर्धाव, 4 चेंडू आणि 18 धावांची गरज. वॉड मॅच. यावेळेस मात्र चेंडूला टॅप केलं गेलंय, निघून चाललाय चेंडू पॉइंटच्या क्षेत्रामध्ये. आणि अगदी जर आपण पाहिलं तर दुसरी धाव सुद्धा योग्य पद्धतीने पूर्ण केली जाते. आणि आता मात्र स्पष्ट दबाव जाणू लागलाय मी कुडुसकर या संघावरती. गोलंदाज तयार, बॉलिंग मार्क वरती आपण पाहतोय गोलंदाज रमेश यांना आपण पाहतोय, रमेश पाटील. 3 चेंडू आणि 16 धावांची गरज आहे. यापुढचा चेंडू जोरदार प्रहार केलाय अलॉंग द कार्पेट, चेंडू मात्र निघून गेलाय काव कॉर्नर क्षेत्रामध्ये. आणि धावा मिळत आहेत त्या 2, तिसरी धाव घेण्याचा प्रयत्न. आणि अगदीच जर आपण पाहिलं तर तिसरी धाव देखील सहजरित्या पूर्ण केलेली आहे. या 3 धावेच्या बढतीनं धावफलक जाऊन पोहोचलंय 50 या अंकावरती. 2 चेंडू आणि 13 धावांची गरज. कंपल्सरी चेसिंग आहे, ड्रेसिंग सुद्धा कंपल्सरी आहे. आणि सर्वच खेळाडू रंगीबेरंगी रंगामध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. यावेळेस मात्र खोदून काढले चेंडूला, अक्षरशः चेंडू मात्र ट्रॅव्हल होताना पाहायला मिळेल. संदेश याच्या माध्यमातून चांगलं क्षेत्ररक्षण, असं वाटत होतं की क्षेत्ररक्षक खाली पडतोय की काय, पण मात्र नाही, स्वतःला सावरलं आणि चेंडूला देखील आवरलं सीमारेषा पार होण्यापासून. यावेळेस मात्र शफल क्रॉस होऊन खेळण्याचा प्रयत्न, निघून चाललाय चेंडू गली रिजन मध्ये. आणि या सामन्यामध्ये विजय प्राप्त केलाय संघ आपल्याला पाहायला मिळतोय साई बालाजी चॅम्पियन्स संघ. विजयाचा नारळ त्यांचा फुटलेला आहे आणि अगदीच पहिला विजय पॉइंट टेबल मध्ये नोंदवलेला आहे. 12 धावांनी विजय प्राप्त केलेला आहे. मॅन ऑफ द मॅच कडे जर आपण पाहिलं तर निश्चितप्रमाणे एकच नाव पुढे येताना आपल्याला पाहायला मिळेल, ज्याच्या नावाची 1 विकेट आणि फलंदाजी करताना